सध्या जगामध्ये खूप तणाव चालू आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष खमेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. परंतु मित्रांनो, हे युद्ध का चालू आहे? हे युद्धाची कारणं काय आहेत? तसं पाहता USA असेल, सौदी अरेबिया असेल, इराण आणि इस्रायल असेल, हे यांच्या सीमा कुठेही डायरेक्ट एकमेकांना टच करत नाहीत. तर हे युद्ध चालू कशासाठी आहे? USA तर किती लांब आहे? USAचा आणि इराणचं काय रिझन आहे या युद्धामध्ये पडण्याचं? तसं पाहता USA हा कोणत्या कारणामुळे युद्धात पडतो. त्याचं पहिलं कारण आहे, USA म्हणतो की कोणत्याही देशामध्ये ह्युमन राईट्स धोक्यात आले, तर जनतेला वाचवण्याची जबाबदारी ही आमची आहे. म्हणून USA युद्धामध्ये पडतो. हे एक रिझन आहे इराणसोबत युद्ध करण्याचं. दुसरं एक रिझन आहे सौदी अरेबिया आणि इराणच्या मधून एक भला मोठा कालवा जातो आणि या कालव्यामधूनच आखाती देशाची जे काही पूर्ण आखाती देशाचा व्यापार आहे तो या कालव्यामधूनच होतो. मध्ये इराण त्या कालव्यामध्ये आपला हक सांगतो. त्याला पर्शियन सी असं म्हणतो आणि सौदी अरेबियन सी असं म्हणतो. कालव्यावरून प्रॉब्लेम होतो आणि सौदी आपल्या मित्राला म्हणजे USAला सांगतो की ठोका इराणला. आणखी एक रिझन म्हणजे जे काही अतिरेकी संघटना आहेत किंवा जे काही अतिरेकी आहेत त्याच्यामध्ये हमास असेल, हिजबुल्ला असेल आणि ह्युमनी ही जी काही 3 अतिरेकी संघटना आहेत, या तिन्ही अतिरेकी संघटनांना सांभाळतो तो म्हणजे इराण आणि या तिन्ही अतिरेकी संघटना ह्या इस्रायलला त्रास देतात. त्यामुळे इस्रायल USAला सांगतो की ठोका ह्यांना. म्हणजेच या ठिकाणी बरेच असे कारण आहेत की ज्यामुळे USA हा युद्धामध्ये उतरला आहे आणि USA हा इराणला ठोकत आहे. ही कारणं तुम्हाला मित्रांनो नक्कीच समजली असतील. ह्युमन राईट्सचं कारण आहे, अरेबियन सी, पर्शियन सीचं कारण आहे आणि अतिरेकी संघटनाचं कारण आहे. त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि इस्रायलचा कॉमन फ्रेंड आहे, तो म्हणजे USA. म्हणून देखील USA हा इराणवरती हल्ला करतो. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.